होतो जॉबला होतो ना तेव्हा काम काय असायचं पहिला गेलो ना ऑफिस बॉयला सांगायचो जा एक ब्लॅक कॉफी लेके या. बिझनेस स्टार्टअपच्या आधी गुलाब भेटायचं, आता शिमला मिरची भेटते. म्हणजे आतापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी मूवीमध्ये बघत आलोय. म्हणजे अजून 1 वर्ष नाही झाले आणि या धंद्यानी एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्यात ना की यार. या ताई लालबाग वरून आल्यात खास आपला पास्ता टेस्ट करायला. घरी कधी कचरा नाही काढलेला ना कधी कचऱ्याला हात लावलेला, पण आज स्वतःचा आता पण नाही लावत. हात 3-4 वेळा झाले. याच्या आधी तर माझे खूप जास्त आर्ग्युमेंट पण झाले. तर डेली रात्री तेवढी कॅपॅसिटी नसते की कोणासोबत भांडत राहावं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू टिपीज ब्लॉग. तर आज विकेंड आहे. विकेंड म्हणजे आमच्यासाठी पूर्ण गडबडीचा दिवस असतो, कारण का गडबड म्हणजे अशी होती की अनएक्सपेक्टेड रश येतो कधीतरी. असं लास्ट सॅटरडे तर एकदम शांत गेलेला आणि संडेला एकदम पूर्ण म्हणजे तुम्हाला सगळं सांगितलंच एवढा 1 वीकमध्ये संडे एकदम खतरनाक गेला होता. म्हणजे सेल जेवढा आम्ही धावपळ केली त्याच्यासमोर सेल काहीच नव्हता. आणि तेच मंडेला नाही तर नेक्स्ट डेला सेल जास्त होता आणि धावपळ कमी होते आणि एकदम स्मूथली बरेच जणांनी खूप चांगल्या गोष्टी ट्राय केल्या. लेट सी. काल तर शांतीचा दिवस होता. शांतीचा नाही बोलू शकत, देवाच्या यांनी जेवढा पहिला धंद्याचा त्यापेक्षा खूप चांगला झाला. पण कस्टमर अर्धा तास 15 मिनटं 10 मिनटं असे गॅपने होते. आज सॅटरडे आहे. आत्ताच 2-3 जणांचे मेसेज ऑलरेडी आलेत की आम्ही येतोय 11 वाजता, 11:30 वाजता, 12 वाजता. आणि आता ऑलमोस्ट 10:30 वाजलेत. आता आम्ही जातोय. बघू आजचा दिवस कसा होतोय. फुल ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तर एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आल्याची रोजची कामं, सामान सगळं बाहेर काढा आणि सेटअप लावायला घ्या. होतो जॉबला होतो ना तेव्हा काम काय असायचं पहिला गेलो ना ऑफिस बॉयला सांगायचो जा एक ब्लॅक कॉफी लेके या, हे फ्रूट सलाड मस्तपैकी खायचं वगैरे. आणि त्याच्यानंतरला मग थोड्या वेळाने कामाला सुरुवात करायची. परत लंच टाईम आपला फिक्स 1 ते 2 मध्ये काय कामं नाही, असा सगळा विषय होता. कधी हालत व्हायचे, कारण का कधी माझी सिव्हिल लाईन होती, सो रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत थांबायला लागायचं. पण ते कधीच्या काळात असायचं. असं सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा. आपणच इंजिनियर म्हणजे साईट इंजिनियर म्हणजे सगळ्यात नेक्स्ट लेवलचा विषय असायचा. आणि आमच्या कंपनीमध्ये मॅनेजर जो होता आमचा, तो माझ्यासोबत एवढा चांगला होता की मीच कधी मला मॅनेजर समजून साईटवरती मी त्यानेच राहायचो. एक वेगळाच विषय होता तेव्हा. आणि आता या सगळ्या गोष्टी आहेत, सगळं आपला धंदा आहे, तर आपल्याला छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून सगळं करायचं. आता पोचलेलो शॉपवरती आणि कोल्ड कॉफीची ऑर्डर पण आलेली. त्यात मग गार्बेजच्या बॅग्स मला करून आणायच्या होत्या, पास्ता आणायचा होता, सो मी ते सर्व घेऊन आलो आहे. मॅम सॉरी, माझा पेमेंट नका काढू प्लीज मॅम. तर आज मी निघालो, जेवढं मला लक्षात होतं घेऊन आलो आणि पास्ता वगैरे सगळं घरीच राहिला. मग आता परत जाऊन पास्ता आणि गार्बेज बॅग्स होत्या त्या घेऊन आलो आहे. आता पहिला पास्ताची आता तयारी करू आपण. बिझनेस स्टार्टअपच्या आधी गुलाब भेटायचं, आता शिमला मिरची भेटते. थँक्यू पनू फॉर दिस शिमला मिरची. फ्लावर शिमला मिरची असे गिफ्ट तुम्हाला द्यावे लागतील माझ्याकडनं. परत तुझं मजा घ्या. आत्ता ना एक कस्टमर आलेले आणि त्यांची आय थिंक बहीण मालाडला राहते, तर तिला शॉपवर व्हिजिट करायची होती बट पॉसिबल नव्हतं. तर तिचा भाऊ आय थिंक नियरला राहतात का इथे, ते भाऊ कांदिवलीला राहतो. तर कांदिवलीला तिचे भाऊ राहतात, तर ते आलेले इकडे काही कामासाठी आणि त्यांनी शॉपला खास व्हिजिट केली आणि त्यांच्या बहिणीला व्हिडिओ कॉल लावून दिला. आणि ते मग थोड्या वेळ प्रणालीशी बोलत सुद्धा होते. तर हे सगळे मुवमेंट्स आहेत ना, खूप छोटे आहेत बट म्हणजे वर्डमध्ये सांगू नाही शकत असे आहेत. लाईक कोणतरी आपला व्हिडिओ कुठल्या तरी कोपऱ्यात बसून बघतंय जगाच्या आणि तिकडून त्याला ते आवडतं आणि त्याला इच्छा होते आपल्याशी बोलायची, असं व्हिडिओ कॉलवर येऊन बोलणं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी मूवीमध्ये बघत आलो आहे की कोणत्या तरी गोष्टीचं काम आपल्याला आवडतंय, कोणाचा तरी फॅन आहे आणि त्यांना त्यांच्याशी बोलावंसं वाटतंय म्हणून व्हिडिओ कॉलवरती वगैरे बोललं जातं. तर म्हणजे अजून 1 वर्ष नाही झाले आणि या धंद्यानी एवढ्या चांगल्या गोष्टी दिल्यात ना की यार खरंच म्हणजे
बऱ्याच गोष्टी वाईट झाल्या असतील, पण त्याच्यासमोर हे जे मुवमेंट्स आहेत ना ते शब्दात सांगू नाही शकत. प्रणालीला पण विचारू की तिला कसं वाटलंय आत्ता जो हा मुवमेंट आहे लाईक. आणि 3-4 दिवसाआधी एका छोट्या मुलीने पण आम्हाला मेसेज केलेला तिच्या वडिलांच्या अकाउंटवरनं की ताई मला तुमचा नंबर द्या, मला पर्सनली तुमच्याशी बोलायचं. आणि ती मेसेज वगैरे करते तिला हिचे व्हिडिओज आवडतात, तर ती ॲज अ इन्स्पायर करते असं तिचं म्हणणं आहे. परत एक कोकण साईडहून एक मुलगी आहे, तिने पण लिटरली ज्या घरी प्रॉब्लेम्स चालू आहेत तर ती तिचे व्हिडिओज बघून तिला बरं वाटतं, मोटिवेट फील होतं. आणि या सगळे असे छोटे छोटे मुवमेंट्स आहेत की आज आमच्या त्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमुळे जर कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी इम्पॉर्टन्स येत असतील, त्यांच्या जर लाईफमध्ये ते कुठेतरी नेगेटिव्ह गोष्टीला फेस करत आहेत आणि ते व्हिडिओ बघून आमचा पॉझिटिव्ह वाईब येत असेल आणि त्यांना बरं वाटत असेल की आपण या गोष्टी करूया आणि आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं करू शकतो, तर ही जर्नी जर 365 डेजची आम्ही ठरवलेली जी चॅलेंज ठरवलेली ती 1000 दिवससुद्धा अजून म्हणजे बोलतात ना की आमच्यात पेशन्स ताकद सगळ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो. आज weekend आहे, जसं एक्सपेक्ट केलेलं तसंच झालं. आल्यापासून प्रॉपर ऑर्डर्स चालू झाल्यात आणि आता ब्राउनीचं तुम्ही बघू शकता छोटे मोठे नॉनस्टॉप ऑर्डर्स चालूच आहेत. आल्या आम्हाला पेरी पेरी पास्ता आणि जी ऑर्डर आली ब्राउनी कोण पकडली. आणि मेन म्हणजे ते कस्टमर आय थिंक 4:30ला आले, ते तर खाऊन तर इकडेच थांबलेले, तरी वेट केलं त्यांनी आणि खाल्ल्यानंतर लिटरली ते बोलले वेट करणं वर्थ होतं. तर हीच गोष्ट असते की आपण थोडं मोटिवेट करतात तुम्ही काम करायला. असा होता सॅटर्डेची स्टार्टिंग. आता लेट्स सी ची वीकेंड आपण बघू कसं जातं. तर बघू शकता आता वाजले 8:30 ऑलमोस्ट. खूप चांगला रिस्पॉन्स आहे आज सॅटर्डेचा. जसं आम्ही एक्सपेक्ट केलेला की सॅटर्डे संडे जसा रस असतो तसंच आहे, फक्त मध्ये मध्ये टाईम भेटतो आहे आम्हाला. आत्ता 8:30ला भेटला आहे मगाशी जो व्हिडिओ काढला त्यानंतरला. तर बघू शकता आत्ता ही परत रेड सॉस बनवते, म्हणजे सॉसच बनवते. सॉस आम्ही गुरुवारी बनवला ना, गुरुवारी बनवलेला तो 3 दिवसाच्या ह्यानेच बनवलेला, म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार. बट आता जसं त्याच्यामध्ये चेंजेस केले आहेत तर बघू शकता आता तिला परत बनवावं लागतं आहे, कारण का चेंजेस केल्यापासून जसं लोकांना व्हिडिओमध्ये कळलं आहे की थोडं चेंजेस केले आहेत, व्हेजीस वगैरे ॲड आहेत आणि नसतं असं क्रिमीनेस आहे त्याचा अजून. तर बरेच जण येऊन तो आता ट्राय करत आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे त्याचा, म्हणून आता परत हिला रेड सॉस उद्यासाठी बनवून वेगळा बनावं लागतं. सो जर अजून तुम्ही ट्राय केला नसेल तर एकदा मस्ट ट्राय, कारण का त्याच्यामध्ये खूप म्हणजे बोलताना असं टँगी आणि थोडासा स्पायसीनेस बोथ तुम्हाला भेटेल आणि थोडं क्रिमीनेस प्लस व्हेजीस वगैरे. तर मस्ट ट्राय आहे, तर नक्की या. आणि आता बघू परत पास्ता बॉईल करावा लागतोय की जेवढा आम्ही विचार केलेला तेवढा संपतोय. दूध जेवढं सकाळी मागवलेलं जेवढं आम्हाला एक्सपेक्ट होतं की संपणार नाही सॉरी, म्हणजे थोडं वाचेल, तर ते आज पूर्ण संपलंय. सो आता आपला परत दुधाचा दुसरा स्टॉक आलाय. 10 लिटर मागवून ठेवले की उद्या पण सकाळी संध्याकाळी आपल्याला ते यूज होईल. या ताई लालबाग वरून आल्यात खास आपला पास्ता टेस्ट करायला आणि त्यांनी आपल्याला गुगल रिव्ह्यू सुद्धा दिला. कसं वाटलं तुम्हाला, कसं एक्सपिरियन्स? थँक्यू. तर आता बघा 10:30 वाजलेत आणि 15 मिनिट आधीच आम्ही फ्री झालो. 15 पण नाही, 10 मिनिट आधीच फ्री झालो आणि आता क्लिनिंग चालू केले. लिटरली सांगतो असा जो खतरनाक सीन झाला, म्हणजे बेसिकली ना आम्ही 9 वाजेपर्यंत, जसं आम्ही ब्लॉगमध्ये सांगतो की 7 ते 9 हे 2 तास खूप अनएक्सपेक्टेड असतात, रस असतो आणि खूप घाई गडबड होते. तर लिटरली आज होता म्हणजे रश होता, पण एकानंतर एक नॉर्मल जो हँडल होईल असा होता. आणि 8:30 वाजता जसं मी ह्याच्या आधी बोललो मिल्कचं आणि मिल्क आलंय वगैरे, लिटरली आता मिल्क पूर्ण संपलंय. म्हणजे ते 10 लिटर नंतर मागवलं ना, मोस्ट ऑफ आमचं 5, 6, 7, 8, 5, 4 लिटर मिनिमम 5 लिटर तरी राहतं, 5 लिटर जातं. बट आज ते पण पूर्ण संपलं. आणि त्यामध्ये पण असं आहे की 8:30 नंतरला असं होतं की रश मोस्ट ऑफ नसतो, तर मी 9 वाजता किंवा 9:30च्या मध्ये मी जेवायला जातो आणि ह्यांना जेवण घेऊन येतो. आता 10:30 वाजलेत, 10:15ला लास्ट ऑर्डर दिली. आणि त्याच्या आधी असं झालं की 9 वाजता मला डायरेक्टली जे ऑर्डर चालू झाले आणि जास्त कोल्ड कॉफीचे जा, मॅगी पास्ताचं जर होतं, पास्ता जेवढे होते तेव्हा मला वाटतं 9:30 पावणे 10ला संपले. आणि कोल्ड कॉफीचे जे ऑर्डर सुरू झाले, पप्पा माझ्यावर भडकत आहेत, अरे झालं की नाही. मी 1 लिटर बनवत नाही तोपर्यंत अजून 4 आणि सगळ्या फुल कोल्ड कॉफी. लास्टची पण जी ऑर्डर आत्ता दिली ती पण मला वाटतं आम्ही ब्राउनी एक्स्ट्रा बनवलेली, कारण का लास्ट ब्राउनीची ऑर्डर होती आणि किटकॅटची ऑर्डर होती आणि थोडीशी कोल्ड कॉफी राहिलेली. मग आता त्या कस्टमर बोलले की आम्ही लांबून आलो, आम्हाला कॉफी तरी द्या.
मग त्यांना ब्राउनी कोल्ड कॉफी दिली आणि 2-3 कस्टमर अजून होते, त्यांना स्मॉल आपली रेग्युलर कोल्ड कॉफी दिली. आत्ता कालचा बघा, कालचा लिटरली 1 किलो बहुतेक 1 किलोपेक्षा पण जास्त असेल पास्ता आपला राहिलेला. आणि आज 3 किलोच्या वरती गेलेला, तो सुद्धा आज पूर्णच्या पूर्ण सोल्ड आउट. पण एक 9:30 पर्यंत झाला. तर 9:30 नंतर जेवढे पण कस्टमर आले त्यांना तो नाही भेटला. 9:30 पर्यंत जेवढे होते त्या सगळ्यांना दिलं. आणि आपलं शॉप मेन म्हणजे 10 वाजता बंद होतं. आता पण मी बघते 10:30 पावणे 11ला कॉल करतायत की चालू आहे का. तर स्टार्टिंगला आपण 10:30 पर्यंत देत होतो, बट आता पोलिसांचा खूप जास्त इश्यू असतो. पोलीस 10 नंतर जर मी बाहेर कोण खात असेल तरी मला येऊन आतमध्ये हे करतात की बंद कर आता. असं 2-3-4 वेळा झालं. याच्या आधी तर माझे खूप जास्त आर्ग्युमेंट पण झाले. तर डेली रात्री तेवढी कॅपॅसिटी नसते की कोणासोबत भांडत राहावं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता सगळेच जे आउटसाईडला बसतात त्यांना अलाउड नाही आहे, म्हणजे असं आहे. तर ठीक आहे त्याच्यामुळे. आणि आम्हाला कसं आहे की त्याच्यानंतर 1.5 तास क्लिनिंगला जातात, त्यामुळे आम्ही बघतो की 10:30 पर्यंत आपलं झालं की आपण निघू. मग जर येतात, जर तुम्ही जर लांबून येतात तर मी नेहमी सांगतो की कॉल करा, मेसेज करा. म्हणजे जर तुम्ही करत लांबून येता आणि पास्ता खायला येत आहे, जर पास्ता संपत असेल तर आम्ही बॉईल करून ठेवू. पण ट्राय करा 9:30च्या आधी पोचायचं, म्हणजे 10 पर्यंत तुम्हाला आम्ही इझिली ऑर्डर देऊ शकतो. हा कधीतरी 9:45 पर्यंत एकाच दुसऱ्या दिवशी आलात चालेल, पण 10 वाजता येऊन किंवा अरे 10:30ला येऊन आम्ही लांबून आलो आहे तर आम्हाला चांगलं नाही वाटत रिटर्न पाठवायला कोणाला. बट आमची पण मजबुरी आहे, कारण का आम्ही जर दिलं तर नंतरला तुम्ही खाता पोलीस आले तर तुमच्या समोर ते आर्ग्युमेंट्स वगैरे ते चांगलं नाही वाटणार. सो समजून घ्या थोडं. आणि खरंच थँक्यू त्या सर्वांना ज्यांनी आज आले, पेशन्स ठेवले. ऑर्डर तशा बरोबरच गेला, कोणाला एवढं डिले नाही केलं. तर लास्टच्या टायमाला फक्त जे कॉफीचे अल्टिमेट म्हणजे जवळजवळ एकाच टायमाला 12-13 कॉफी असतील, स्मॉल, लार्ज, असं नॉर्मल, डायरेक्ट आणि वेगवेगळ्या कॉफी. जसं बनवतोय मी आणि प्रणाली देत चाललो. आणि मॅगीचा सेल तर आज मला वाटतं ऑलमोस्ट बघायला लागेल किती आहे. 100चा टार्गेट तर आजच्या दिवसात नाही झाला, बट मला वाटतं मिनिमम 50+ मॅगी तर गेल्यात. आणि कॉफी मला वाटतं 100-150च्या वरती असतील आज. तर आज आली आपली कचऱ्याची मोठी पिशवी आणि ती बघून अंदाज लावू शकता की आजचा क्राऊड कसा होता. पण मजा आली. ती सगळी कामं आता करतोय, कारण का फ्युचरमध्ये काहीतरी मोठं करायचं आहे. त्यामुळे डीप डाऊन जाऊन कामं करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून घरी कधी कचरा नाही काढलेला ना, कधी कचऱ्याला हात लावलेला. पण आज स्वतःचा आता पण नाही लावत. हात नाही seriously नाही लावला. आणि मम्मी वगैरे तर ओरडते आता पण स्वतःचा धंदा आहे तर घाण वगैरे काय बघायची नाही, फक्त हात टाकायसाठी काम करायचं आहे. तर झालाय सर्व सेटअप, हात घेतला आहे, क्लिनिंग झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात. फक्त एकच नाही झाले ते म्हणजे आमची पेटपूजा नाही झाली आहे. आणि खूप म्हणजे खूप जास्त भूक लागली आता. एवढी लागली की लिटरली म्हणजे ऍक्च्युली भूक गेली आहे पण जेवायला लागणार, कारण का रात्री मग एकदम 3-4 वाजता खूप अशा पोटात गुडगुड चालू होते. माझं 2-3 वेळा झाले, लेट झाल्या म्हणून मी जेवलो नाही. तर आणि हा विषय फूड बिझनेसमध्ये की समोर दुनियाभरचं चांगलं फूड असतं. म्हणजे आम्ही तर जसं पास्ता, मॅगी सगळ्या गोष्टी समोर असतात पण खाऊ नाही शकत. म्हणजे काय सांगू, म्हणजे आता ठीक आहे, पुढे आपलं काहीतरी चांगलं होणार आहे. पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टी फुरसतमध्ये करायच्या आहेत, टाइम स्पेंड करायचा आहे, ट्रॅव्हल करायचं आहे. त्यासाठी या आत्ता सॅक्रिफाईस या एजमध्ये आपल्याला द्यावंच लागेल आणि ते आपण देतोय. आणि तेच सर्वांना सांगायचं आहे की पुढे तुम्ही बिझनेस करायला सुरू कराल, कोणताही बिझनेस असू दे, तर टाइम बघून करू नका. जेवढं ताकद आहे तेवढी ताकद लावा, जेवढे पेशन्स आहेत तेवढे ठेवा, आणि जेवढं तुमच्याकडनं बेस्ट देता येईल 100% द्या आणि त्या बिझनेसला ग्रोथ करा. आज 1 वर्ष व्हायला, अजून 1 महिना आम्हाला बाकी आहे. 1 वर्ष कसा गेला, काय गेला, कसा गेलाय हे आम्हाला आमचं चांगलं माहिती आहे. किती गोष्टी चेंजेस झाल्या, काय झाल्या, आणि अपकमिंग जे असतील आपले मेन्यू वगैरे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये आम्ही शेअर करू. आमची जर्नी जशी आता दाखवते तशीच दाखवू. आणि खूप काही गोष्टी अजून चेंजेस होणार आहेत, नवीन काही गोष्टी होणार आहेत. आणि जसं आतापर्यंत रिअल स्ट्रगल शो करतोय, नो फेक, नो ॲड ऑन, जे पण आहे, जे रिअल जे आता चालू आहे ते सगळ्या गोष्टी शेअर करतोय. ॲज इट इज आपण पुढे जर्नी चालू ठेवणार आहे. आय होप तुम्हाला आमचा हा फुल ब्लॉग सुद्धा आवडत असेल, जसे तुम्हाला आमचे शॉर्ट्स ब्लॉग आवडतात. आणि खरंच आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आम्हाला अजून थोडं म्हणजे बोलतात ना की एनर्जी येईल. कारण का बघा आता 12 वाजायला आले, ऑलमोस्ट 11:30 झाले, सॉरी
लिटरली म्हणजे हालत खराब झाली. बट आपल्याला व्हिडिओ पण आता मी घरी जाणार, फ्रेश होणार, जेवणार, त्याच्यानंतरला मी व्हिडिओ एडिटिंगला बसणार. 2-3 या सगळ्या गोष्टीला वाचतात. बट तेवढ्याच जोशनी परत करतो, कारण का तुम्ही जे प्रेम दाखवता, कमेंट्स करता, सर्व गोष्टी आहेत. तर एक जरी कमेंट असेल तरी पण आम्हाला ते खूप होतं, आवडतं की चल 100 मधून 1 जण तरी आपल्याला टाइम देतोय, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. असं समजा पुढे पुढे हळूहळू ग्रोथ होईल, टाइम लागेल, पण सर्व ठीक होणारच. आणि बघू आता, उद्या संडे आहे, उद्याची थोडीफार तयारी आता केली आहे, काही आहे ती उद्या सकाळी करू. आणि मग आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.